झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणी आज दिल्ली पोलीस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत। दिल्लीच्या साकेत कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। आरोपपत्र ई स्वरूपात असून 1000 पानांचं असल्याचं सांगण्यात येत आहे। गुप्तता पाळण्यासाठी आरोपपत्र ई स्वरूपात तयार करण्यात आलंय। 5 किंवा 6 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। 6 आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आलाय। त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या खटल्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे। या आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, चोरी अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत। खटल्यात एकूण 30 जणांचे जबाब नोंदवण्यात आले। या आरोपपत्रात नेमकं काय आहे पाहूयात। 1000 पानांचं हे आरोपपत्र आहे। ई आरोपपत्र तयार करण्यात आलंय। खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक संबंध, चोरी अशी 9 कलमं लावण्यात आली आहेत। आरोपपत्रात 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। पीडित मुलीचा मृत्यूपूर्व जबाब आणि आरोपींच्या डीएनए टेस्टचा अहवालही त्याच्यात आहे। आरोपींविरोधात ठोस परिस्थितीजन्य पुरावेही गोळा करण्यात आलेत। आरोपींविरोधातले हे ठोस पुरावे मिळाल्यानं आता सगळ्यांचंच लक्ष कोर्टाकडे आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।